बातम्यांचा वेगवान आढावा तर आपण घेतच असतो, पण मगाशी भाजपचे आमदार धस यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी काही नवे दावे केलेले आहेत. यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत, पण त्याआधी हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. बीडचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावं, आमदार सुरेश धस यांची मागणी. वाल्मिक कराडबद्दल सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे. कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं. पुण्यातून फोन बंद करून कराड फरार. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग. सीआयडीकडून रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण, चर्चेला उधाण. मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर. वाल्मिक कराडवरून राजकारण तापलं असतानाच आठवड्याभरात दुसऱ्यांदा मुंडे फडणवीस भेट. केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान. दहशतवाद्यांना हाताशी धरूनच काही जण खासदार. मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप. नागपूरमध्ये मामाचा भाच्यांवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात दोन्ही भाच्यांचा मृत्यू. आर्थिक वादानंतर हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची बनावट दारू जप्त. चलनातून बाद केलेल्या 2000च्या नोटा बदलून देणाऱ्या मोठ्या रॅकेटवर पोलिसांची कारवाई. कनेक्शन थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्याशी असल्याचं तपासात उघड. जालन्यामध्ये क्रिकेट सामन्याच्या दरम्यान क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. खेळताना अचानक आला हृदयविकाराचा झटका. नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक स्थळांवर भक्तांची गर्दी. शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापुरात भाविकांचा जनसागर. आणि मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाची भारतावर 184 धावांनी मात. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-1 अशी आघाडी.